भुजबळ यांना भाजपचा पाठिंबा आहे की काय? नमस्कार मित्रांनो, शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. सत्तेच्या ठिणग्या अलीकडे कधी कुठे उडेल हे सांगता येत नाही. एकाच सत्तेत पण मंत्री आणि आमदार यांच्यात उडू लागल्यात आता ठिणग्या. शिवसेना, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष हे तिघेही एकाच सरकारमध्ये सत्ता भोगत आहेत. तरीही अंतर्गत लाथाळ्या सुरूच आहेत. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मंत्री असलेले छगन भुजबळ हे एकटे पडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री आणि सरकार यांच्या विरुद्ध सातत्यानं ते वेगवेगळी विधानं करीत आहेत. त्यामुळं भुजबळ यांना भाजपचा पाठिंबा आहे की काय असा सवाल देखील विचारला जात आहे. भुजबळ यांच्या सततच्या विधानामुळं मराठा समाज तर त्यांच्यावर चिडलेला आहेच, पण राज्य सरकारमध्ये सहभागी असलेले आमदार देखील छगन भुजबळ यांना इशारा देऊ लागले आहेत. अर्थात त्याला प्रत्युत्तर नाही दिलं तर ते छगन भुजबळ कसले, पण यामुळे सत्तेत मात्र ठिणग्या उडू लागल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर म्हणजे त्या अधिसूचनेनंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी सडकून टीका केली. संजय गायकवाड यांनी तर छगन भुजबळ यांना त्यांच्या कमरेत लाथ घालून बाहेर काढा असे धक्कादायक आणि वादग्रस्त वक्तव्य देखील केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता छगन भुजबळ यांनी आपल्या स्टाईलनं उत्तर दिलं आहे. अर्थात ते उत्तर देणारच. छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला आहे तसा तो आमदारांनाही आहेच, याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही, पण संजय गायकवाड यांनी राजीनामा मागताना जी भाषा वापरली ती बरोबर नाही. संजय गायकवाड शिवसेनेत आहेत, त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही ज्या शिवसेनेचे शैक्षणिक संस्थेत शिकत आहात त्या संस्थेतील मी वरिष्ठ प्राध्यापक होतो. भाषा जरा जपून वापरायला हवी. त्याबद्दल त्याचे नेते एकनाथ शिंदे काय करायचं ते पाहतीलच असं देखील छगन भुजबळ म्हणाले. पण पुढं छगन भुजबळ यांनी कमरेत लाथ घालून मला बाहेर काढण्याची भाषा वापरली असली तरी मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा किंवा ठेवण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे. आता राहिला प्रश्न कमरेत लाथ घालण्याचा, तर मला असं वाटतं की ते असं करणार नाहीत, कारण त्यांचे स्वर्गीय आनंद दिघे आणि त्यांचे सहकारी आमदार जोशी यांच्याबरोबर मी काम करीत होतो, त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे अशी लाथ घालणं, अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही. म्हणजे असा सूचक इशारा छगन भुजबळ यांनी देऊन टाकलेला आहे. त्यासोबतच छगन भुजबळ यांनी संजय गायकवाड यांचे मी काय वाकडे केले हेच मला कळत नाही. मी त्यांना कधी भेटलेलोही नाही. ते त्यांच्या समाजाची मागणी करीत आहेत, मी माझ्या ओबीसी वर्गाची मागणी पुढं करीत आहे. त्याबद्दल त्यांनी वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही असं म्हणत छगन भुजबळ यांनी प्रतिटीका केलेलीच आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल छगन भुजबळ यांच्यावर जे आरोप केले होते, छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत, हे योग्य नाही. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, त्यांची हकालपट्टी करावी. मंत्रिपद घेताना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली जाते. अशा वेळी भुजबळ एका समाजाचा विचार किंवा तिरस्कार कसं काय करू शकतात असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या याच टीकेला आता छगन भुजबळ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. भुजबळ यांच्या राजीनाम्याची देखील चर्चा सुरू झाली आहे, पण सध्या तरी ते राजीनामा देतील असं चित्र दिसत नाही. त्यांनी स्वतःही तसं म्हटलं आहे, पण जे चाललं आहे त्याचा शेवट मात्र फारसं चांगला असणार नाही. उलट या ठिणग्या अधिक भडकतील असंच दिसतं. पाहूया पुढे काय होतंय ते. तोपर्यंत नमस्कार. अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट देखील करा.